नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा पोर्टलवर अर्ज भरत असताना खूप साऱ्या लोकांना इनव्हॅलिड OTP, नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर किंवा आधार ऑलरेडी सबमिटेड असे भरपूर एरर पाहायला मिळत होते आणि त्यासाठीच वेबसाईट मेंटेनन्स करण्यात आलेला आहे आणि आता वेबसाईटमध्ये खूप मोठा असा बदल करण्यात आलेला आहे, जेणेकरून आता सर्व महिला या आता फॉर्म भरू शकतात। यामध्ये महत्त्वाचे असे कोणते बदल करण्यात आलेले आहेत त्याबद्दलची अगोदर माहिती घेऊयात। आता तुम्हाला आधारला मोबाईल लिंक असण्याची आवश्यकता नाही आणि तुम्हाला आधारचा OTP येणार नाही, हा सर्वात मोठा बदल आहे। फक्त तुम्हाला तिथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधारवरील माहिती तुम्हाला नारी शक्ती दूत प्रमाणे या पोर्टलवर भरायची आहे। फक्त माहिती भरत असताना तुम्हाला इंग्लिशमध्ये पूर्ण माहिती भरायची आहे, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर दुसरा एक बदल आहे की तुम्हाला आता आधार कार्डची फ्रंट साईड आणि बॅक साईड अशा दोन्ही साईड वेगवेगळ्या अपलोड कराव्या लागतील। तर हा अर्ज कसा भरायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये डेमो व्हिडिओ बनवला आहे, जेणेकरून तुम्हाला अर्ज कसा भरायचा याची माहिती मिळून जाईल। जर तुम्ही याच्यावर अकाउंट कसं बनवायचं किंवा साइन अप कसं करायचं याबद्दलची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, तो पाहून तुम्ही तुमचं अकाउंट बनवून घ्या, म्हणजे साइन अप करून घ्या। त्यानंतर लॉग इन करून घ्या। लॉग इन नंतरची पूर्ण प्रोसिजर तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगण्यात आलेली आहे। अर्ज भरत असताना तुमच्या महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तरीही तुम्ही या पोर्टलवर अर्ज भरू शकता। आता पोर्टल व्यवस्थित चालेल आणि यामध्ये तुम्हाला OTPची कुठलीही अडचण येणार नाही। त्यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे। त्यानंतर इथं महिलेचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कधी कधी नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर असा एरर पाहायला मिळेल, तुम्हाला हे एरर ट्राय करायचे आहे। आधार नंबर टाकून कॅप्चा कोड टाकून तुम्हाला व्हॅलिडेट आधार यावर क्लिक करून घ्यायचे आहे। नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर असा एरर पाहायला मिळेल, त्यानंतर तुम्हाला परत रिट्राय करायचा आहे। त्यानंतर आता नोंदणी अर्ज असा तुम्हाला ओपन होईल। यामध्ये महिलेचं आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे, महिलेचं आधार कार्ड प्रमाणे नाव। त्यानंतर त्याच्या पतीचं नाव टाकून घ्यायचं आहे, अविवाहित असेल तर वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे। तर इथं विवाहित असल्यानंतर पतीचं नाव इंग्लिशमध्ये तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला महिलेचं लग्नापूर्वीचं नाव इथं तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे। पूर्ण अर्ज तुम्हाला इंग्लिशमध्ये भरायचा आहे, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर खाली यायचं आहे, वैवाहिक स्थिती महिलेची विवाहित अविवाहित सिलेक्ट करायची आहे। जन्मदिनांक टाकून घ्यायचा आहे, इथं तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे जन्मदिनांक। त्यानंतर आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का याला होय करायचं आहे, जर परराज्यात असाल तर नाही करा आणि तुमचं राज्य निवडा। त्यानंतर तुम्हाला इथं होय केल्यानंतर आता आधार कार्ड नुसार अर्जदाराचा पत्ता तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे। आधार कार्डवर जो काही तुमचा पत्ता आहे तो तुम्हाला जशाल तसा इथं इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर पिनकोड टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जिल्हा, तालुका आणि तुमचं गाव निवडायचं आहे। कधी कधी वेबसाईट आता सुरळीत चालत नाही, त्यामुळे जिल्हा, तालुका आणि गाव लोड होणार नाही, त्यामुळे तुम्ही इथं रिफ्रेश करा आणि परत निवडा। त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका आणि मतदारसंघ तुमचा जो कुठला मतदारसंघ असेल तो इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मतदारसंघ सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथं महिलेचा मोबाईल क्रमांक टाईप करून घ्यायचा आहे आणि खाली यायचं आहे, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, इथं तुम्हाला नाही करायचं आहे। घेत असाल तर होय करून रक्कम टाकायची आहे। अर्जदाराचे बँक खात्याचा आता बँकेचा तपशील द्यायचा आहे। बँकेचं तुम्हाला इथं पूर्ण नाव इथं टाईप करून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये, जसं मी टाईप करून घेतो इथं स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यानंतर पुढे तुम्हाला बँक खातेधारकाचं नाव म्हणजे त्या महिलेचं बँक खातेधारकाचं नाव टाईप करून घ्यायचं, बँक खाते क्रमांक, त्यानंतर परत एकदा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली यायचं आहे, आपला बँक खाते आधारशी जोडले आहे का, इथं तुम्हाला होय करायचं आहे। त्यानंतर आता इथं पहा तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत। तुम्हाला इथं डॉक्युमेंटची जी साईज आहे ती 50 KB ते 5 MB याच्या आतमध्ये ठेवायची आहे। यामध्ये इथं तुम्ही पाहू शकता 50 KB ते 5 MBच्या आतमध्ये आधार कार्डची समोरील बाजू, त्यानंतर आधार कार्डची मागील बाजू, त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे काय असेल तर होय करा आणि रेशन कार्डची समोरील आणि पाठीमागील बाजू तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायची आहे किंवा त्याचा फोटो घ्यायचा आहे। यामध्ये समोरील आणि पाठीमागची बाजू ती अपलोड करायची आहे जिथे तुमचे पूर्ण नावे आहेत। जर तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला इथं रेशन कार्ड नाही करायचं आहे, उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनी करायचं आहे। त्यानंतर इथून हमीपत्र डाउनलोड करून त्यावर
अर्जदाराची सही घ्यायची आहे आणि ते अपलोड करायचं आहे. अर्जदाराचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि हमीपत्राला इथं स्वीकारा, या सर्व हमीपत्राला स्वीकारा टिक मार्क करून तुम्हाला फायनल फॉर्म सबमिट करायचा आहे. ही पूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो एकदा प्रिव्ह्यू दाखवेल, त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर करून घ्या. त्यानंतर कॅप्चा विचारेल आणि कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट करा, तुमचा अर्ज सबमिट होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही अपडेटमध्ये आधार कार्डला OTP न देताही अर्ज भरू शकता. यामध्ये अर्ज भरत असताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमचा जिल्हा, तालुका, गाव लोड होत नसल्यास तुम्हाला या फॉर्मला सेव्ह ॲज ड्राफ्ट करायचा आहे. जेवढी माहिती भरलेली आहे तेवढी सेव्ह होईल. त्यानंतर अर्ज रिफ्रेश करायचा आहे, परत तुम्हाला अर्ज भरून घ्यायचा आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. आता ज्या महिलांचे अर्ज राहिलेले असतील त्यांनी ते अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.